आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले. मालेगाव स्फोट प्रकरणी 17 वर्षांनंतर आज एनआयए कोर्ट देणार निकाल. साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहितसह 7 जण आहेत आरोपी. 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा झाला होता मृत्यू. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल करणार भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. काँग्रेसला मोठा धक्का. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर. शिवसेना खासदारांसोबत करणार चर्चा. तर आज कोणकोणत्या भाजप नेत्यांची भेट घेणार याकडे लक्ष. ज्ञानेश्वरी मुंडे आज घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. 21 महिन्यानंतरही आरोपींना का अटक होत नाही याबाबत मांडणार व्यथा. वाल्मिक कराडला अटक झाली होती तेव्हा गोट्या गित्ते पोलिसांच्या गाडीत पुढे बसला होता. बीडमध्ये पोलीस अधिकारी गुन्हेगारांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा बडे मुद्देच्या चर्चेत आरोप. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा. नद्यांना पूर. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. रेल्वे ट्रॅकवरही पाणी आल्यानं वाहतुकीला मोठा फटका. अमेरिकेकडून भारतावर 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ लागू. रशियासोबत व्यवसाय केल्यामुळे दंडही करणार वसूल. आणि आजपासून भारत आणि इंग्लंड दरम्यान मालिकेतील शेवटचा कसोटी सामना. स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर. ओली पोप करणार नेतृत्व तर बुमराहच्या अनुपस्थित अर्शदीपचा होऊ शकतो समावेश.